भूषणसिंह राजे होळकर आणि सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, वेळ बराच झालाय. बस की आपल्यावरच यायला लागले. मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना वंदन करतो. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव आपण दिले. त्या अहिल्यादेवींना फार तरुण वयामध्ये पतींच्या निधनानंतर राज्याची जबाबदारी आली आणि लोकांना असं वाटायला लागलं ते आता खचून जातील आणि त्या खचून एक स्त्री राज्य कशी करेल म्हणून सगळ्यांच्या त्यांच्या राज्यावर दौलतीवर नजरा जात होत्या. पण त्यांनी खचून न जाता कारभार हातात घेतला, अतिशय उत्तम चालवला. अनेक आक्रमणं त्यांच्यावर आली, तीही त्यांनी लिलेया परतवून लावली. रघुनाथराव पेशव्यांचं लक्ष होळकरांच्या या राज्यावर गेलं. 50,000ची फौज घेऊन रघुनाथराव पेशवे होळकरांच्या राज्यावर चालून गेले. होळकरांच्या राज्यावर चालून जाताना इंदोरवर चढाई केली. त्यावेळी अहिल्यादेवी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना ते कळलं आणि त्यांनी रघुनाथरावांना एक खलिता पाठवला. तो खलित्यात काय लिहिलेलं तेवढंच मी वाचतो. त्या म्हणतात, आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात, आमच्याकडील फितुरास गाठले, मला दुबळी समजलात की खुळी, दुःखात बुडाले त्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू. आता आपली गाठ रणांगणात पडेल. माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल. मी हरले तर कीर्ती करून जाईन, पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे. मी अबला आहे असे समजू नका. मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांनाही भारी पडेन. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही. एवढा करारीपणा या आपल्या भूमीत आहे. आज त्याच भूमीत येत असताना महाराष्ट्राचा स्वाभिमान, दिल्लीच्या समोर झुकायचं नाही ही आपली पवार साहेबांनी घेतलेली भूमिका. अनेक प्रयत्न करून झाले तरी पवार साहेबांना नमवता आलं नाही. हे दिल्लीकरांचं दुःख. आमच्या रोहित दादांना देखील ईडीचा त्रास करण्याचं काम केलं का तर पवार साहेब झुकतील, त्यांच्या घरातल्या माणसाला त्रास दिला तर. या भूमिकेनं सर्व मार्गाचा अवलंब करून पवार साहेबांची अडचण करायचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी उद्याच्या 13 तारखेला आपल्याला मतदान करायचंय. अनेक प्रश्न आहेत, सगळ्यांनीच त्या प्रश्नांचा उहापोह केलेला आहे. काल परवा आमचे देवेंद्र फडणवीस म्हटले की कोविडची लस मोदी साहेबांनी काढली, त्यामुळे आपण सगळे जिवंत आहोत आणि त्यामुळं आपलं मत मोदी साहेबांना द्या. 2 दिवसानं जगाच्या पाठीवरची कोविडची लस आपण घेतली आहे ना, त्याच्या कोर्टामध्ये त्या लसीच्या कंपनीने सांगितलं की आम्ही जी लस दिलेली आहे त्याच्यात बरेच डिफेक्ट्स आहेत, बऱ्याच चुका आहेत. त्या लसीमुळं अनेकांचा हार्ट अटॅकने मृत्यू होतो आणि त्यामुळं त्या दोष त्या लसीत आहेत. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस याच्यावर बोलायचे बंद झाले. माझं देवेंद्र फडणवीसांना सांगणं आहे की जर कोविडच्या लसीसाठी तुम्ही मतं मागत असाल तर काँग्रेस पक्षाने पोलिओची लस काढली होती. पोलिओची लस त्या काँग्रेस पक्षाने काढली तर काँग्रेसच्या इंडिया आघाडीला मदत द्यायला आता तुम्हाला सगळ्यांना, अगदी देवेंद्र फडणवीसांनी देखील इंडिया आघाडीला मत दिलं पाहिजे.
कारण पोलिओ झालेला नाही या सगळ्यांना, त्याचं कारण काँग्रेसनं पोलिओची लस काढली. सांगण्यासारखे मुद्दे अनेक आहेत मित्रांनो. आपला खिसा किती कापला याचा अभ्यास तुम्ही करा. बाकीचे सगळे मुद्दे आहेत, पण तुमच्या खिशातनं किती घेतलं या सरकारनं. 1 लाखाचं खत खरेदी करायला गेला तर 18,000 रुपये जीएसटी गेला. 50,000 रुपये तुम्ही घर चालवत असाल तर 9,000 रुपये 18% तुमचे केंद्र आणि राज्य सरकारला गेले. 1,00,000-1,25,000 रुपये दरवर्षी या देशातला प्रत्येक नागरिक भरतो. यांच्या तिजोरीत तुम्ही पैसे भरता. शेतीचा कोणताही नांगर घ्या, रोटोवेटर घ्या, सगळ्यावर ह्यांनी कर बसवलेला आहे. 12% आहे, 18% आहे. 2 व्हीलर खरेदी करायला गेला तर 28% कर आहे. 2 लाखाची मोटरसायकल हौशेनं तरुणांनी घेतली तर 56 लाख रुपये हे घेतात आणि मग 2 लाखाची मोटरसायकल आपल्या घरी येते. 4 चाकी गाडी घ्यायला 28% आहे. या देशामध्ये आमचं सरकार होतं, वॅट होता, त्यावेळी स्वस्त चपला वॅट पासून बाहेर होत्या. कुठल्याही शर्टावर, पॅन्टवर, साडीवर कर नव्हता. अन्नधान्यावर कर नव्हता. मोदी साहेबांनी जीएसटी लावली, ती सगळ्यावर लावली. त्यामुळे या देशात आता काहीही शिल्लक नाही. तुम्ही पैसा खिशातनं बाहेर काढला की केंद्र आणि राज्य सरकारला जीएसटी तुम्ही भरता, हे पहिल्यांदा तुम्ही विसरू नका. त्यामुळं हिशेब जर केला तर तुमच्या लक्षात येईल या लोकांनी आपली भरपूर लूट केलेली आहे. जगाच्या पाठीवर ज्यांनी ज्यांनी जीएसटी आणला आणि कडक राबवणूक केली ते सर्व देशातली सरकारं पडलेली आहेत आणि नवं सरकार तिथल्या देशातल्या जनतेनं निवडून दिलंय. भारतामध्ये देखील आज मित्रांनो हीच परिस्थिती आहे. आज आमच्या देशात महागाईमुळे लोक या भाजपवर चिडलेली आहेत. बेरोजगारीमुळे देशातली लोक, तरुण लोक या भारतीय जनता पक्षाचे विरोधी बोलत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतातल्या लोकांना खात्री झालेली आहे की हे 400च्या पार निवडून आले तर संविधान बदलतील. ज्या संविधानामुळे आम्हाला आरक्षण दिलं, ज्या संविधानामुळे आम्हाला मताचा अधिकार दिला, ज्या संविधानामुळे इथला माणूस जगात आणि भारतामध्ये कुठेही सहजगत्या फिरू शकतो, व्यक्ती स्वातंत्र्य दिलं, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, त्या संविधानाला बदलण्याचा घाट भारतीय जनता पक्षाच्या मनात आहे. हे आता सगळ्यांना कळलेलं आहे. आणि म्हणून परवा अंबेजोगाईला साहेब आले, मोदी साहेब, त्यांना हे जाहीर करावं लागलं की मैं तो जब तक जिंदा हूं कुछ नहीं बदलेगा. पण हे बोलतात त्याच्या विरोधी वागतात. तुम्हाला आठवतं की नाही माहीत नाही, पण टीव्हीवर 14 साली ज्यावेळी पंतप्रधान पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि संसदेत गेले त्यावेळी त्या गोल संसदेच्या पायरीवर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार केला साहेबांनी. मला पण वाटलं किती लोकशाहीवर निष्ठा असणारा माणूस आज चाललेला आहे. ह्याचं राज्य भारतात आलं म्हटलं क्षणभर आम्ही विरोधात असतानाही आम्हाला वाटलं अरे पाया पडला त्या बिल्डिंगला. ती संसदेची इमारत काय झालं तिचं? ती संसदेची इमारतच साहेबांनी बंद करून टाकली. नवीन इमारत यांनी बांधली आणि ज्याला पाया पडलेले होते ती इमारत आणि त्याचा इतिहास बदलण्याचं काम करण्याचं पाप यांच्या मनात आलं. आणि त्यामुळं आपण या देशाचं संविधान बदलणार नाहीत हे म्हणतायत, त्याचा अर्थ हे बदलण्याची पूर्ण मानसिकता यांची आहे. आपण रुपया 83 रुपयावर गेला. डिझेल, पेट्रोल, डिझेल कुठं गेलं? ते आमच्या मगाशी कराळे मास्तरांनी सांगितलं. परत जर कमळावर शिक्का मारला ना तर पेट्रोल 115 वर, डिझेल 105 वर आणि गॅस 2000 वर पोचवल्याशिवाय भारतीय जनता पक्ष राहणार नाही. कारण यांनी मित्रांनो 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज काढलेलं आहे. 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज काढायला आजचा 18% कर त्यांना 21% न्यावा लागेल. त्यांना सगळ्याच गोष्टी या देशातल्या कराच्या रूपानं संकलित करून कर वाढवून या देशाचं कर्ज फेडण्याशिवाय आता पर्याय राहिला नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेनं पण सांगितलं अरे थांबा किती कर्ज काढताय, तिकडं श्रीलंकेसारखं तुमचं होईल. श्रीलंकेत काय झालं होतं? आर्थिक अराजकता आली आणि राजप्रसादात
राष्ट्रपतीला आणि पंतप्रधानाला हुडकायला माणसं शिरली, ते पळून गेले आणि विमानानं देश सोडला म्हणून ते दोघं वाचले. नाहीतर या देशात श्रीलंकेसारखी अराजकता येणार नाही याची देखील काळजी जरा घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे, या सरकारने काय काय केले हे तुम्हाला आणि आम्हालाही माहित नाही, पण या देशात मुठभर लोक श्रीमंत झाली. अडाणी आणि अंबानीचं नाव राहुल गांधी गेले अनेक महिने घेत आहेत, त्यांच्या विरोधात बोलतायत. अचानक काल मोदी साहेब म्हटले अडाणी आणि अंबानीचं शहजादे आता नाव घ्यायचं बंद झाले. का तर त्यांना टेम्पोमधून पैसे पोचवले, काळं धन टेम्पोमधून त्याला गेलं. आता जर त्या दोघांच्याकडे काळं धन होतं हे तुम्हाला माहित असेल तर ईडी सीबीआय आमच्या आधी त्यांच्याकडे जायला पाहिजे होती. आमच्या रोहित दादांनी कष्टानं उभा केलेला कारखाना आहे, त्यांच्याकडे ईडी पाठवण्यापेक्षा तिकडे गेले असतं तर जरा सापडलं असतं का नाही काहीतरी. आणि म्हणून आपल्याला जे दिसतंय तसं नाहीये. या देशामध्ये यांनी कर्ज काढून या देशात राज्य करताना 25 लाख कोटी रुपये या देशातल्या श्रीमंत वर्गाचं कर्ज माफ केलेलं आहे. मी तुम्हाला काही उदाहरणं दिली तर तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल. वन टाइम सेटलमेंट आपण ज्याला म्हणतो, ती वन टाइम सेटलमेंट किती करावी? साधारणपणाने 4,863 कोटी शिवा इंडस्ट्रीचे बँकेनं येणं होतं. त्यांची बँकेनं वन टाइम सेटलमेंट केली. आता इथल्या स्थानिक बँकेनं 10 लाखाची वन टाइम सेटलमेंट करायची असेल तर मुद्दल तरी मागते. इथं शिवा इंडस्ट्रीज 4,863 कोटीची वन टाइम सेटलमेंट फक्त 318 कोटी रुपयाला केली. DHFL नावाची कंपनी आहे, 91,000 कोटी रुपये येणं होतं, 37,000 कोटी सेटल केलं. पिरामल उद्योग समूहाला ती कंपनी दिली. जेट एअरवेज सारखी एवढी चांगली देशातली विमान कंपनी बंद पाडली आणि 7,807 कोटीची कंपनी 1,300 कोटीला दुसऱ्याला द्यायची व्यवस्था केली. आणि त्यामुळं हे जे कमी झालेली रक्कम आहे ती सगळी बँकाने सोसली. बँकाने सोसल्यामुळं आपल्या बँका अडचणीत आल्या. आणि म्हणून बँकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही जे SMS रोज मिळतात ना तुम्हाला, त्या SMSला दर महिन्याला 18 रुपये तुम्ही देता, म्हणजे वर्षाला 216 रुपये प्रत्येक अकाउंटमधून कापले जातात. आणि 216 रुपये अकाउंटमधून कापतात. भारतामध्ये 291 कोटी अकाउंट्स आहेत. 63,000 कोटी रुपये भारतातल्या बँका तुमच्या माझ्या खिशातनं काढतात. हे तुम्ही कधीतरी गणितानं बघायला पाहिजेत. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपला खिसा यांनी एवढा मोठा कापलेला आहे की 6,000 केंद्राचे येतात, 6,000 मुंबईहून महाराष्ट्र सरकारचे येतात, 12,000 रुपये तुमची तोंड बंद करण्यासाठी येतात. पण त्याच वेळी हे तुमच्या खिशातनं लाख, 1.5 लाख, 1.25 लाख रुपये कापतात. आणि जो 12 लाख, 1.25 लाख रुपये तिकडं भरतो त्याला 4,000 रुपये आणि 6,000 रुपये येतात. त्यात आपली पोरं खुश होतात. आणि म्हणून मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्ष हा घालवण्याची आपल्याला गरज आहे. मला माहिती आहे ना, माझ्यासमोर आहे, घड्याळ गेलेलं असलं तरी ते न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे ते त्याच्यावर लक्ष आहे आमचं, तुम्ही काळजी करू नका. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्याच्या निवडणुका या फार महत्वाच्या आहेत. मी महाराष्ट्र सरकारबद्दल बोलतच नाही, ते विधानसभेला आल्यावर बोलू. पण आज महाराष्ट्रात आणि देशामध्ये परिस्थिती अशी आहे की केंद्र सरकारमध्ये पुन्हा एकदा इंडियाचं आपल्या सगळ्यांचं सरकार येणार आहे. आणि ते सरकार येईल त्यावेळी या देशात सगळ्या गोष्टी सुतासारख्या सरळ करण्याचं काम आम्ही सगळे करू. महाराष्ट्र सरकार तर आपलं येणारच आहे, काही चिंतेचे बाबच नाही, काही अडचण नाही. महाराष्ट्र सरकारात महाराष्ट्रात फिरून येऊन तुम्हाला सांगतोय फार चांगली परिस्थिती आहे. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की उद्याच्या निवडणुका या फार महत्वाच्या आहेत. कुणीही मागे राहू नका, सगळ्यांनी झाडून मतदान करा. रोहित दादांना ज्या पद्धतीनं आपण विजयी करण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं निलेश लंकेंना तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर फुली मारून त्याचं बटन दाबून आपण निलेश लंकेंना विजयी करावं. वेळ कमी असल्यामुळे जास्त न बोलता पुन्हा एकदा आपण सगळे असं कराल असा विश्वास बाळगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.
दोन प्रवेश घ्या साहेब. ते तुम्ही वाचा तुम्ही मी दादा या पुढे. आवाज दिल्यावर- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश गणेश शिंदे